राजा पराधीन झाला की सिंह रोगे रुंधला, तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुखे. पवित्र सलीला इंद्रायणीच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या प्राणसंजीवन समाधीच्या पावन मंगल परिसरामध्ये अनेक संतांच्या, साधकांच्या, मुमुक्षूंच्या, जिज्ञासूंच्या, आदरणीय श्री गुरुवरांच्या आणि परमार्थप्रेमी श्रोत्यांच्या समुपस्थितीमध्ये क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग नामक हा जो 13वा अध्याय चाललेला आहे, त्या 13व्या अध्यायाचं आपण ह्या ठिकाणी चिंतन करत आहोत. 1012 ह्या ओवी क्रमांकापासून आजचं चिंतन आपण करणार आहोत. आतापर्यंतचं चिंतन लक्षात घेता 13व्या अध्यायामध्ये प्रकृती आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा प्रमुख विचार सांगितला. क्षेत्रामध्ये जे काही 36 तत्व एकत्रित येतात त्याचा विचार सांगितला. 18 लक्षणांच्या माध्यमातून ज्ञानलक्षणांचा विचार केला. त्यानंतर क्षेत्रज्ञाचाही विचार केला. आणि हे सगळं परिसमाप्त होताना माऊलीने एक गोष्ट सांगितली, एरवी अघवाची आत्मा, हे सांगो जरी प्रियोत्तमा, तरी तुझ्या मनोधर्मा मिळेल ना किंवा गिळेन ना. सगळ्यात ज्ञानेश्वरीचा सार काय असेल? एरवी अघवाची आत्मा, अयम आत्मा ब्रह्म. एका वाक्यात सगळं काय असेल तर सगळं ब्रह्मच आहे. मग सगळं ब्रह्मच जर आहे तर मग पुढे 18 अध्याय आणि 9033 ओव्यांचा विस्तार करण्याची गरज काय आहे? एरवी अघवाची आत्मा हे सांगितल्याबरोबर कळत नाही, हे तुझ्या मनोधर्मा मिळेल ना किंवा गिळेल ना. आणि म्हणून एकम सत विप्रा बहुधा वदंती ह्या न्यायाप्रमाणे त्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा विचार 4 पद्धतीने सांगितला. ज्याला आपण क्षेत्र असं म्हणतो, क्षेत्रज्ञ असं म्हणतो, त्या क्षेत्रालाच पुन्हा प्रकृती असं म्हटलं, त्या क्षेत्रज्ञालाच पुरुष असं म्हटलं. परंतु ह्या क्षेत्रज्ञाचा विचार करताना क्षेत्र, ज्ञान, अज्ञान आणि ज्ञेय अशा क्षेत्रज्ञाच्या अंतर्गत 4 गोष्टी सांगितल्या. आणि हे सांगताना पै बाळजई जेव विजय तै घासू एक विसा ठाई किजे. एकच घास असेल पण मुलांच्या करता तो 20 ठिकाणी केला जातो. तसं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या 2 गोष्टींचा विचार सांगताना मध्ये 4 गोष्टी सांगितल्या, क्षेत्र, ज्ञान, अज्ञान आणि ज्ञेय. आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर पुन्हा एक गोष्ट सांगितली. आतापर्यंत 36 तत्वांच्या माध्यमातून ज्याला क्षेत्र म्हटलं त्यालाच आता आम्ही प्रकृती म्हणणार आहोत. आणि ज्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलं आहे त्याला आता पुरुष म्हणणार आहोत. आणि मग क्षेत्रज्ञ म्हणताना जसा 36 तत्वांचा विचार केला तसा आता क्षेत्र म्हणताना, तसा आता प्रकृती म्हणतानाही तिचा बराच प्रभाव आपण पाहिला. जिच्या ठिकाणी ज्ञानशक्ती आहे, क्रियाशक्ती आहे, जी भ्रमाला जन्म देणारी आहेत, जी सगळ्या शब्दसृष्टीला निर्माण करणारी आहेत, ज्यामध्ये कार्य, करण, कर्तृत्व, बुद्धी, इंद्रिय आणि त्रिगुण ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश त्या प्रकृतीमध्ये होतो. आणि त्यानंतर पुरुषाचा विचार सांगणार आहेत. आता अशी जी प्रकृती आहे ती अत्यंत अचिंत्य स्वरूपाची आहे, जिला माया असं म्हटलेलं आहे. त्या मायेच्या सानिध्यामध्ये किंवा तिच्या अधीन जेव्हा हा पुरुष होतो तेव्हा याचं सामर्थ्य कसं कमी होतं याचा विचार आपण ह्या प्रस्तुतच्या ओवीतून बघत आहोत. राजा पराधीन झाला की सिंह रोगे रुंधला, तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुके. राजा पराधीन झाला,
स्वतेजा मुखे. सिंह रोगे रुंधला स्वतेजा मुखे. तैसा प्रकृती पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुखे. सार्वभौम राजा आहे, पण तो जर पराधीन झाला तर स्वतेजा मुखे, त्याच्या शक्तीला तो मुकतो, तो तेजहीन बनतो. सिंह आहेत, परंतु रोगाने जर तो व्याप्त गेला झाला तर तो स्वतेजा मुखे. त्याप्रमाणे हा पुरुष देखील जेव्हा प्रकृतीच्या अधीन होतो तो स्वतःच्या तेजाला मुकतो. आणखी काही उदाहरणं माऊली देत आहेत. जागता नर सहसा निद्रा पाडोनी जैसा स्वप्नीच्या सोसा वश्यकीजे. जागता नर, जागे असलेला मनुष्य, पण तो जेव्हा निद्रेच्या अधीन होतो, निद्रेच्या अधीन होण्याच्या अगोदर तो बसलेला असतो, पण निद्रेच्या अधीन जेव्हा होतो तेव्हा तो पडतो, झोपतो, आणि मग त्या झोपेचा प्रभाव असा आहे की त्याला स्वप्न पडतं, आणि त्या स्वप्नामध्ये जागृत अवस्थेमध्ये राहिलेल्या ज्या काही अतृप्त वासना आहेत त्या वासनांच्या अधीन होऊन तो वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्म विषयांचा भोग तैजस ह्या नामाभिधानाने तो प्राप्त करत असतो. तैसे प्रकृती झालेपणे पुरुष गुण भोगणे उदास अंतरी गुणे आतोडे जेवी. तैसे प्रकृती झालेपणे, त्याप्रमाणे प्रकृतीच्या अधीन हा पुरुष झाल्यामुळे त्याला त्या प्रकृतीच्या द्वारे निर्माण होणारे जे काही गुण आहेत आणि प्रकृतीचे जे काही भोग आहेत तो अपरिहार्यपणे त्याच्यावरती ते लादले जातात. कशाप्रमाणे सर्वसंग परित्याग केलेला महात्मा जो आहे, परंतु तो देखील गुणलावण्यवती असणाऱ्या स्त्रीच्या अंतर्गुणाने जसा तो संकटात सापडला जातो, तशा पाशात पडला जातो, त्याप्रमाणे हा निर्गुण निराकार असणारा पुरुष तो देखील त्या प्रकृतीच्या अधीन होऊन त्यावरती गुणाचं आणि भोक्तृत्वाचा आरोप केला जातो. तैसे अजा नित्या होय अंगी जन्म मृत्यूचे घाये वाजते जवला हे गुणसंघाते. त्याप्रमाणे हा जो पुरुष आहे तो अज आहे, म्हणजे षडभाव विकार रहित आहे, जो नित्य आहे. असा नित्य आणि अजस्वरूप असणारा जो पुरुष, तो त्या पुरुषाला जेव्हा गुणाचा संग म्हणजे अर्थात त्या प्रकृतीचा संग जेव्हा होतो तेव्हा जन्म मृत्यूचे घाये लाहे वाजती. तेव्हा त्या पुरुषाच्यावरती जन्म आणि मृत्यू हे जे काही प्रकृतीचे धर्म आहेत त्या प्रकृतीच्या गुणाचा आरोप वाजतील आहे, म्हणजे त्याच्यावरती ते आढळतात. जन्म मृत्यूचा आरोप त्या पुरुषाच्यावरती होत असतो. अर्थात जन्म आणि मृत्यू हे प्रकृतीचे धर्म आहेत, पण संघाच्यामुळे त्या पुरुषाच्या ठिकाणी लादले जातात. परी ते ऐसे पंडुसुता तातले लोहो पिटता जेवी वन्नी. हे सांगण्याकरता माऊलींनी काही उदाहरणाची यादी दिलेली आहे. परी ते ऐसे पंडुसुता तातले लोहो पिटिता, तापलेल्या लोखंडाला वरून घनाने घाव घातले असताना जेवी वन्यसीच घाता बोलती तया. परंतु सामान्य माणसाकडनं जेव्हा तापलेल्या लोखंडावरती घणाचे घाव घातले जातात तेव्हा अज्ञानी लोक म्हणतात हे सगळे घाव त्या अग्नीला पडतात. पण ते कसं म्हणणं चुकीचं आहे या पुढच्या उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया. का आंदोळलिया उदक प्रतिमा होय अनेक के नानात्व म्हणते लोक चंद्री जेवी. आंदोळलिया उदक शांत पाणी आहे, परंतु त्या शांत पाण्याला वायूचा स्पर्श झाला आणि त्या स्पर्श झाल्यामुळे त्या पाण्याच्या ठिकाणी जे चंद्राचं प्रतिबिंब पडलं होतं त्या चंद्राचं प्रतिबिंब पाण्याच्या हलण्यामुळे त्यामध्ये अनेकत्व निर्माण होतं. तसा चंद्र आकाशस्थ चंद्र एकच आहे, परंतु पाण्याच्या हलण्यामुळे अनेक चंद्र त्या पाण्याच्यामुळे झालेले आहे. अशा प्रकारे अज्ञानाच्याद्वारे लोकांच्याकडनं बोललं जातं. दर्पणाची या जवळिका दुजेपण जैसे ये मुखा का कुंकुमे स्फटिका लोहितत्व ये. दर्पणाच्या जवळिका, दर्पण म्हणजे आरसा, त्या आरशाच्या सन्मुख आपण गेलं असताना मुखा जैसे दुजेपण ये, एक
ग्रीवास्त मुख आहे, पण आरशाच्या समोर उभं राहिलं असताना त्या मुखाचं प्रतिबिंब त्या आरशामध्ये पडतं. आरसा मुख एकच आहे, पण मुखाच्यामुळे आरशाच्या उपाधीमुळे दोनपणाला ते प्राप्त होतं. किंवा कुंकुम आहे किंवा केशर आहे, त्याच्यावरती जर स्फटिक ठेवला तर त्या कुंकवाच्या किंवा केसराच्या गुणाचा आरोप त्या स्फटिकावरती होतो आणि ते स्फटिक देखील तांबडेपणाने प्रतीतीला येतं. तसं जर पाहिलं तर तांबडेपणा किंवा लालपणा स्फटिकाच्या मध्ये नाही, पण त्या रंगाचा संग झाल्यामुळे त्या धर्माचा प्रतीती, त्या धर्माची प्रतीती त्या स्फटिकामध्ये येते. तैसे गुणसंगमे अजन्मा हा जन्मे पावतो ऐसे गमे एरवी नाही. मागच्या लोखंड आणि अग्नी, प्रतिमा आणि जल, त्याप्रमाणे दर्पण आणि प्रतिबिंब, कुंकुम आणि स्फटिक ह्या गुणसंगाचा दृष्टांत घेत सिद्धांत सांगतात तैसे गुणसंगमे. त्याप्रमाणे गुणाचा संगम म्हणजे गुणाचा योग आला असताना हा जो परमात्मा अजन्म आहे, परंतु त्या गुणाच्यामुळे हा जन्मे. तैसा गुणसंगमे हा अजन्मा हा जन्मे पावती ऐसा गमे एरवी नाही. त्या प्रकृतीच्या गुणाच्यामुळे प्रकृतीच्या ठिकाणी असणारा जे काही धर्म आहेत जन्माचे, ते जन्माचे धर्म ह्या पुरुषाच्या वरती येतात. एरवी वास्तविक जर पाहिलं तर पुरुषाच्या ठिकाणी प्रकृतीगत असणाऱ्या कोणताही धर्माची वास्तविक प्रतीती किंवा वास्तविक भाव त्या पुरुषाच्या ठिकाणी नाहीत. पण तरी देखील काय येतो तर गुणाच्या संक्रमणामुळे येतो, गुणाच्या सानिध्यामुळे येतो. हे सांगत असताना माऊली आणखी उदाहरण देतात. अधोत्तमा योनी यासी ऐसिया मानी जैसा संन्याशी होय स्वप्नी अंत्यजाती जात. अधोत्तमा योनी ऐसिया यासी ऐसिया मानी. त्या प्रकृतीच्या गुणधर्मामुळे त्या जीवात्म्याला कधी अधोगती, कधी ऊर्ध्वगती, कधी मध्यगती अशा विविध गती प्राप्त होतात. परंतु ह्या सगळ्या ज्या काही गती आहेत, ह्या सगळ्या उत्तम आणि अधम या सगळ्या गती त्या प्रकृतीच्या आहेत. परंतु ज्याप्रमाणे एखाद्या संन्याशाला स्वप्न पडल्यानंतर तो जसा अंत्यजाती जातीमध्ये तो जातो, त्याप्रमाणे हा पुरुष देखील त्या प्रकृतीच्या धर्मामुळे सत्वगुणामुळे त्याला ऊर्ध्वगती, तमोगुणामुळे याला अधोगती आणि रजोगुणामुळे त्याला मध्यगती ही प्राप्त होत असते. म्हणून केवळ पुरुखा नाही होणे भोगणे देखा येणे गुणसंगाची अशेका लागी मूळ. म्हणून केवळ जो पुरुष आहे तो पुरुष जो आहे तो जन्मालाही येत नाही, त्याला सुखदुःखही होत नाही. पण तरी देखील सुखदुःख भोगण्याचा इतकिंचितही संबंध येत नसताना देखील त्या प्रकृतीच्या गुणाच्या संघामुळे ह्या पुरुषाला, या क्षेत्रज्ञाला जन्म आणि क्रिया यांचा भोग जो होतो केवळ त्या प्रकृतीच्या गुणसंगामुळे होतो. वास्तविक गुणसंग जर नसेल, पुरुषाच्या ठिकाणी कोणताही धर्म नाही, तो निर्गुण आहे, साक्षी आहे, केवल आहे. पण केवळ संपूर्ण गुणसंगामुळे त्या प्रकृतीच्या गुणाचा भोग त्या पुरुषाच्या ठिकाणी होताना प्रतीतीला येतो आहे. मग तो पुरुष तरी कसा आहे, मग त्याचा विचार भगवान स्वतः प्रकट करतायत. उपद्रष्टानुमंता च भरता भोक्ता महेश्वर. हा प्रकृती माझी उभा परिजुई जैसा ओतंबा. या प्रकृती माझी उभा. हा परमात्मा कसा आहे, तो प्रकृतीच्या मध्ये उभा आहे. पण कसा, जुई जैसा जुई ओथंबा. ज्याप्रमाणे जुईचा वेल असावा आणि त्याला आधार एखादा खांब असावा, परंतु जो आधार खांब आहे त्या वेलीच्या ठिकाणी होणारे जे काही स्थित्यंतर आहे, त्या स्थित्यंतराचा बदलाचा कोणताही परिणाम त्या आधार असणाऱ्या खांबावरती होत नाही. त्याप्रमाणे सो आश्रया सो विषया अशी असणारी जी काही प्रकृती आहे, ज्या परमात्म्याच्या वरती अध्यस्त आहे, त्या अध्यस्त असणाऱ्या प्रकृतीला आधार जो कोण असेल तर तो परमात्मा आहे. परंतु त्या प्रकृतीच्या कोणताही धर्माचा आरोप त्यावरती जरी केला तरी वास्तविक होत नाही.
मग ह्या प्रकृती आणि पुरुषाचं अंतर कसं आहे म्हटले, या प्रकृती पृथ्वी नभा तेतुला पाडू. तेतुला पाडू म्हणजे तेवढं अंतर आहे. केवढं? प्रकृती आणि पुरुषामध्ये अंतर केवढं आहे म्हटले, जसं पृथ्वी आणि आकाश यांच्यामध्ये अंतर आहे तसं या प्रकृती आणि पुरुषाच्या मध्ये अंतर आहे. अर्थात या दोघांच्या मध्ये यत्किंचितही संबंध नाही. प्रकृती सरितेच्या तटी मेरू हो हा किरटी माझे बिंबे परी लोटे लोटवणे. प्रकृती हीच कोणी एक सरिता म्हणजे नदी आहे आणि ह्या प्रकृतीरूपी सरितेच्या तटी म्हणजे तटावरती मेरू हा होय, हे किरटी हा मेरू होय, हा म्हणजे हा पुरुष. प्रकृतीरूपी त्या नदीच्या तटकावरती हा पुरुष जणू काही मेरू पर्वत आहे. ज्याप्रमाणे त्या मेरू पर्वताचं प्रतिबिंब त्या नदीमध्ये पडावं त्याप्रमाणे ह्या पुरुषाचं प्रतिबिंब या मायेमध्ये या प्रकृतीमध्ये पडत असतं. माझी प्रकृती सरितेच्या तटी मेरू हा होय किरटी माझी बिंबे म्हणजे प्रकृती माझी बिंबे. पण असं जरी होत असलं तरी लोटो लोटी नेणे, परंतु त्या प्रकृतीरूपी सरितेच्या पाण्याच्या प्रवाहानं हा लोटला जात नाही, म्हणजे तिच्या गुणधर्मानं हा त्या गुणधर्माने युक्त होत नाही, हा त्याचा मतिदार्थ आहे. प्रकृती होय जाये हा तो असताची आहे म्हणून या ब्रह्मची होय शासना. प्रकृतीची उत्पत्ती होते, प्रकृती नष्ट होते, परंतु प्रकृतीच्या उत्पन्न होण्यामुळे हा उत्पन्न होत नाही आणि प्रकृतीच्या नष्ट होण्यामुळे हा नष्टही होत नाही. मग कसा आहे? हा असताची आहे. असताची आहे म्हणजे हा जसा सच्चिद आनंद स्वरूप आहे हा तसाच आहे, परंतु याच्या सत्तेने ही प्रकृती जी आहे तर अगदी ब्रह्मदेवापासून तर कृमीकीटकापर्यंत हे सगळे स्थावर जंगम जे आहेत ही प्रकृती निर्माण करते आणि हा परमात्मा केवळ त्याला अधिष्ठान स्वरूप आहे. म्हणजे याच्या सत्ता आणि स्फूर्ती घेऊन ती संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करते. म्हणजे जणू काही सत्ता स्फूर्तीच्या माध्यमातून हा सगळ्या सृष्टीचा शासन करता आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत या न्यायाप्रमाणे हा परमात्मा आहे. प्रकृती येणे जिये याची या सत्ता जगविये या लागे वरयितो हा. प्रकृती येणे जिये, येणे म्हणजे या परमात्म्याच्या सत्ता आणि स्फूर्तीच्या द्वारे प्रकृती जी म्हणजे प्रकृतीला अस्तित्व आहे. याची या सत्ता जगविये, याच्या सत्तेनेच ही प्रकृती या चराचर सृष्टीला जन्माला घालते. अमृत अनुभवाचं पहिलं प्रकरण आणि ह्या प्रकृती पुरुषाचा या ठिकाणचा विचार दोन्ही अगदी तंतोतंत जुळणारे आहेत. किंबहुना प्रकृती पुरुषाचा अमृत अनुभवातला विचाराला हा विचार उपोद्बलक आहे किंवा इथला प्रकृती पुरुषाचा विचार अनुभव अमृतातील प्रकृती पुरुषाच्या विचाराला सहाय्यभूत होणार आहे. अर्थात याचा विचार करताना अनुभव अमृतातलं पहिल्या प्रकरणाचा विचार करावा किंवा पहिल्या अमृतानुभवातल्या प्रकरणाचा विचार करताना ह्या ओव्यांचा विचार करावा, असा यांचा हा परस्पर अनन्य संबंध आहे किंवा साम्यही आहे. याप्रमाणे याची सत्ता जगवी, याच्या सत्तेनेच हे संपूर्ण प्रकृती या सृष्टीला निर्माण करत असते आणि याच्या सत्तेशिवाय ती काही करत नसल्यामुळे जणू काही ह्या प्रकृतीने ह्या पुरुषाचं वरण केलं आहे. म्हणजे हा जणू काही पुरुष तिचा पती बनलेला आहे. या लागी हा वरयितू ह्या कारणासाठीच जणू काही ह्या प्रकृतीने ह्या पुरुषाला वरलेलं आहे, याचं वरण केलं आहे, याचा स्वीकार केला आहे. आणि याचा स्वीकार करून ती प्रकृती काय करते? अनंते काळे किरटी जिया मिळती या सृष्टी त्या रिगतेयाच्या पोटी कल्पांती समयी. आता या सृष्टीची उत्पत्ती ज्या प्रकृतीच्या द्वारे होते आणि ही प्रकृती ज्या सृष्टीमध्ये जी सृष्टी ज्या प्रकृतीमध्ये विलीन झाली असताना ती प्रकृती त्या परमात्म्यामध्ये कशी विलीन होते याचा विचार ह्या ओवीत आहे. अनंत काळे किरटी या सृष्टी जिया मिळती, अनंत कालापासून ही जे काही अनंत सृष्टी जी आहेत ही अनंत सृष्टीची निर्मिती या प्रकृतीपासून होते. ऐसे जे निरुपाधिके जगाचे जे जनिके ते वंदिली म्या मुळके देवोदेवी. अर्थात या संपूर्ण सृष्टीची ही मातापितर असल्यामुळे ही अनंत काळापासून जी सृष्टी जी निर्माण होते ना ती ह्या प्रकृतीपासून होते. आणि समष्टी प्राण्यांचं कर्म जेव्हा त्या कालामध्ये समाप्त होतं तेव्हा त्या समष्टी प्राण्यांचं कर्म त्या प्रकृतीमध्ये विलीन होतं आणि ती प्रकृती देखील
कल्पांताच्या समयी ह्या परमात्म्याच्या मध्ये ती प्रवेश करत असते. कारण कल्पांत समयी ययाच्या पोटी या रिगती, कल्पांताच्या समयी ही प्रकृती या कार्याच्या सहित त्या परमात्म्याच्या मध्ये लीन होते. याप्रमाणे हा महद ब्रह्म गोसावी ब्रह्मगोल लाघवी अपारपणे मवी प्रपंचाते. त्याप्रमाणे हा परमात्मा जो आहे तो मायेचा पती आहे आणि हा ब्रह्मगोल लाघवी जे काही संपूर्ण ब्रह्मांड आहे या संपूर्ण ब्रह्मांडाचा तो एक सूत्रधार आहे आणि आपल्या देशपरिच्छेद वस्तुपरिच्छेद कालपरिच्छेद रहित असणारा अपार परमात्मा जो आहे त्या अपारपणानं तो परमात्मा ह्या प्रपंचाचं जणू काही माप घेत असतो. पैया देहा माझारी परमात्मा ऐसे जे परी बोली जे ते अवधारी यया तेची. या देहा माझारी ह्या देहामध्ये परमात्मा ऐसे जे बोलीजे, ह्या देहामध्ये परमात्मा असं जो बोललं जातं ना त्या परमात्म्यालाच ह्या ठिकाणी पुरुष हे नाव आहे. अर्थात पुरुषासंबंधनीच हे संबंधी पुरुषासंबंधानच हे बोललं जातं की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारेती. या देहा माझा मध्ये तो परमात्मा जो आहे तो या पुरुष नामानेच ओळखला जातो. अगा प्रकृती परवता एक अथी पंडुसुता ऐसा प्रवादु तत्वता पुरुष हा पै. या प्रकृती पुरुषाच्या संदर्भामध्ये शास्त्रामध्ये जी काही विविध चर्चा आहे की हा जो पुरुष आहे तो कसा आहे म्हटले प्रकृती परवता, हा प्रकृतीच्या पलीकडचा हा एक परमात्मा जो आहे तो प्रकृतीच्या पलीकडे आहे. अशा प्रकारची चर्चा, अशा प्रकारचा गुरु शिष्यातला जो संवाद होतो तो संवाद तत्वतः अगदी यथार्थ आहे अशी या ठिकाणी माऊली निर्वाळा देत आहेत. एवं वेत्ति पुरुषं प्रकृतींच गुणैः सर्वथा वर्तमानोति स योगी. जो निखिळपणे येणे पुरुषायया जाणे, जो निखिळपणे येणे पुरुषायया जाणे. यया पुरुषा जो निखिळपणे जाणे, जो ह्या पुरुषाला असं जाणतो तो परमात्मा, तो पुरुष कसा आहे म्हटले तो शुद्ध आहे परंतु देह इंद्रिय आणि हे प्रकृती सगळे जे व्यवहार आहेत तो व्यवहार प्रकृतीच्या ठिकाणी आहे. पुरुषाचा या धर्माचा कोणताही संबंध नाही असो जे यथार्थ पद्धतीने जाणतात त्यांचा हा सत्सद विवेक कसा असतो हे सांगण्याकरता माऊली आणखी उदाहरणं देतात. हे रूप हे छाया पहिलं हे ऐसा निवाडू धनंजया जेवी की जे. या प्रकृती आणि पुरुषातला निवाड कसा होतो. हे रूप हे छाया म्हणजे हे रूप आहे आणि ही छाया हे प्रतिबिंब आहे. पहिलं जळ हे माया, पलीकडे जे आहेत ते खरं पाणी आहेत आणि हे दिसणारं जे आहे ते मृगजळ आहेत. ह्याप्रमाणे रूप आणि छाया, पाणी आणि मृगजळ हे जे आहेत हे कसं आहे, मृगजळ मिथ्या आहेत, पाणी सत्य आहेत, रूप खरं आहे, छाया मिथ्या आहेत. असा ह्या दुनियेतला निर्वाळा ऐसा निवाडू धनंजया जेवी किजे. हे धनंजया ऐसा निवाडू जेवी किजे. अशा प्रकारचा निवाडा, अशा प्रकारचं पृथक्करण ज्या पद्धतीने केलं जातं त्याप्रमाणे हा पुरुष आहे आणि ही प्रकृती आहे. पुरुषाचे धर्म हे प्रकृतीचे नाहीत आणि प्रकृतीचे धर्म हे पुरुषाचे नाहीत. अशा दोन्हीमधला विवेक केला जातो. तेने पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना जयाची आमना गोचर झाली. याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष अशा दोन्हींच्या विरुद्ध धर्माचं स्वरूप ज्याच्या मनामध्ये प्रत्यक्ष आलेलं आहे, ज्याने आपल्या मनचक्षुच्याद्वारे या दोन्हीतला भेद प्रत्यक्ष जाणलेला आहे, तो शरीराचे मिळे करो का कर्म सकळे परी आकाश धुई ना मिळे तैसे असे. ह्याप्रमाणे या दोन्हीतला भेद जाणल्यानंतर प्रारब्ध वशामध्ये जरी तो शरीराच्या मध्ये राहिला, शरीराचे मिळे म्हणजे प्रारब्ध वशामध्ये या शरीराच्या म्हणजे या प्रकृतीच्या संपर्काने राहिला आणि त्या प्रकृतीच्याद्वारे जे काही कर्म घडत असतील ते सगळे कर्म जरी त्याने केले, करो का कर्म सकळे, सगळे कर्म का करो का, त्याने सगळे जरी कर्म केले तरी त्या कर्माचा कोणताही परिणाम याच्यावरती होत नाही. कशाप्रमाणे
परी आकाश धुईन मैळे तैसे असे. ज्याप्रमाणे आकाशावरती ह्या धुळीचा कोणताही परिणाम होत नाही, त्याप्रमाणे प्रकृतीच्या स्थानी असणारी, धुळीच्या स्थानी असणारी प्रकृती आणि आकाशाच्या स्थानी असणारा पुरुष, त्या आकाशाचा जसा कोणताही, आकाशावरती धुळीचा कोणताही परिणाम होत नाही, त्याप्रमाणे प्रकृतीरूपी धुळीचा कोणताही परिणाम या पुरुषरूपी आकाशाच्या वरती होत नाही. आथिलेनी देह जो गुण घेपे तो, देह गेलिया आहे पुनरपी तो. आथिलेनी देहे, या देहामध्ये असताना देखील देह मोहे जो न घेपे, या देहाचा मोह, देहाचं तादात्म्य जो घेत नाही, म्हणजे देहामध्ये असताना सुद्धा जो देहाचं तादात्म्य घेत नाही, आणि मग जर त्याचा देह पडला, देह गेलिया, तो पुनरपी देह मोहे न घेपे, तो देहाला, या देह सुटल्यानंतर तो पुन्हा जन्माला येत नाही. पुन्हा जन्माला का येत नाही? तो जिवंत असतानाच जर प्रकृतीचं तादात्म्य घेत नसेल तर देह पडल्यानंतर त्याला वासना शिल्लक राहत नाही. ज्ञानाच्या द्वारे त्याने संचित कर्म दग्ध झालेलं आहे, क्रियमान कर्म लागत नाही, आणि प्रारब्ध कर्म भोगून संपले असल्यामुळे, देहाचं तादात्म्य नसल्यामुळे तो आता पुन्हा जन्माला येत नाही. आईसा तया एकू प्रकृती पुरुष विवेको उपकारा लौकिको. ह्याप्रमाणे प्रकृती पुरुषाचा हा जो विवेक आहे, हा विवेक अलौकिक स्वरूपाचा उपकार ह्या जीवावरती करत असतो, आणि ह्या जीवावरती उपकार करून त्या जीवाला या प्रकृतीच्या ताब्यातनं, या प्रकृतीच्या ताब्यातनं बाजूला करत असतो. परी हाची अंतरी विवेक भानुचिया परी, उदय देते अवधारी उपाय बहुती. अहो म्हणाले, परी हाची अंतरी विवेक भानुचिया परी, हा जो विवेक आहे, हा विवेक भानुचिया परी, भानू म्हणजे सूर्याच्या प्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये उदयाला येत असतो, आणि उदयाला आल्यानंतर हा प्रकृती पुरुषाचा स्पष्ट विवेक होत असतो. परंतु या प्रकृती पुरुषाचा विवेक होण्याकरता अनेक वेगवेगळे उपाय शास्त्रांतरी वर्णन केलेले आहेत. त्या सगळ्या उपायांची चर्चा या पुढच्या श्लोकामधनं आणि काही ओव्यांच्यामधनं आपल्याला पाहायला भेटणार आहे. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मनः, कोणी एकू सुभटा विचाराचिया अगिटा, आत्मानात्मकिता पुटे देऊनी. आता पृथक्करण करायचं आहे, भिन्नता दाखवायची आहेत. याकरता ज्ञानेश्वर महाराज वेगवेगळे उदाहरणं देऊन ते विवेकाची भूमिका कशी स्पष्ट करतात ते आपण पाहूया. कोणी एकू सुभाटा, जे प्रकृती पुरुषाच्या विचारासंबंधाने वेगवेगळे उपाय आहेत, त्या वेगवेगळ्या उपायाच्या मध्ये माऊली पहिला उपाय सांगतात, हे सुभाटा कोणी एकू विचाराच्या आगेटा, आत्मा अनात्मा किटा पुटे देऊने. या विचारामध्ये कोणी एखादा साधक विचाररूपी अग्नीमध्ये काय करतो? आत्मा अनात्मा, आत्मा आणि अनात्मा या दोन्हींनाही विचाररूपी अग्नीमध्ये ठेवून त्यामध्ये अनात्म्याच्या वरती लक्ष केंद्रित करून श्रवण मनन निधिध्यासन या पुन्हा पुन्हा विचार करून या श्रवणाचे मननाचे निधिध्यासनाचे असे विविध पुट त्या अनात्म्यावरती देत असतो. आणि त्या अनात्म्यावरती देऊन त्याला हे कळत असतं की श्रवणाच्याद्वारे मननाच्याद्वारे निधिध्यासनाच्याद्वारे हे प्रकृतीचे धर्म जे आहेत ते प्रकृतीचे आहेत, आणि आत्म्याचा जो काही विचार आहे तो वेगळा आहे. प्रकृती जी आहे ती आद्यस्थ आहे आणि आत्मा जो आहे तो अधिष्ठान आहे. असं आद्यस्थ आणि अधिष्ठान स्वरूपाचं चिंतन या श्रवण मननाच्याद्वारे होत असतं. आणि मग तो निष्कर्षापर्यंत कसा येतो याचा उल्लेख माऊली पुढे करतात. 36 वाणी भेद तोडून या निर्विवाद निवडते शुद्ध आपण पे. आता ह्या प्रकृती पुरुषाचा विचार करताना ज्या 36 तत्वाचा विचार केला आहे ते 36 तत्व हे माझे नाहीत, आणि माझे नाहीत म्हणजे ते आद्यस्थ आहे. आद्यस्थ जे असल्यामुळे त्याचा निषेध करून तोडून या 36 वाणी भेद तोडून या 36 तत्वांचे जे काही भेद आहे त्याचा विचार करून त्या ठिकाणी ते माझे नाहीत असा निर्विवाद निश्चय करून मग खाली काय राहतं, जे शुद्ध तत्व जे आहे ते शुद्ध तत्व हे माझं स्वरूप आहे आणि ते मीच आहे असा निर्विवाद त्याचा निश्चय होत असतो. तया आपण पेयाच्या पोटी
आत्मध्यानाचे दिठी देखती गा किरटी आपण पेची. आपण पेयाच्या पोटी, आपण पेयाच्या पोटी म्हणजे आपल्याच पोटी, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो काय करतो, आत्मध्यानाचे दिठी देखती. आत्मध्यानाची म्हणजे जे ध्यासनाच्या दृष्टीने तो पाहत राहतो आणि माझं स्वरूप जे आहे हे प्रकृतीपेक्षा वेगळं आहे, मी तर अधिष्ठान आहे आणि प्रकृती तर अध्यस्त आहे, असं आपण पेची देखती, असं आपल्या स्वरूपाला ते पाहत असतो. आणि जे काही अनात्मा जो आहे त्या अनात्म्याचा ध्यानाच्या माध्यमातून तो निषेध करत राहतो. आणि पै दैव बगे चित्त देते सांख्य योगे. दैव बगे म्हणजे दैवाच्या योगाने, सांख्य योगे चित्त देती, सांख्य योगाच्या माध्यमातून काही पुन्हा ह्या गोष्टीकडे लक्ष देतात. आणि जसा मागे प्रकृती पुरुषाचा विवेक सांगितला तसा ह्या सांख्ययोगाच्या माध्यमातून, ज्ञानयोगाच्या माध्यमातून, श्रवण मननाच्या माध्यमातून त्या मी आत्मा आहे असा निश्चय करतात. आणि एकदा की अध्यस्त प्रकृती आणि प्रकृतीचे धर्म गुण कळाले की मग त्याची निवृत्ती होऊन किंबहुना अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान स्वरूपच असतो या न्यायाप्रमाणे ते आपल्या स्वरूपाचा निश्चय करतात. आणि दुसरे जे आहे ना, कर्माचेनी अंग लगे. कर्माचेनी अंग लगे म्हणजे कर्माच्या आश्रयाने निष्काम कर्म करत करत कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद हे टाकून झालेले कर्म जे आहे भगवत समर्पण करतात. आणि त्या भगवत समर्पणाच्या द्वारे अंतकरणाची शुद्धी होऊन श्रीगुरु त्याला ज्ञान देतात. आणि त्या ज्ञानाच्या साह्यानं मी पुरुष असंग आहे, निर्विकार आहे अशा स्वरूपाचं चिंतन करताना आणि प्रकृती धर्म यांचा माझ्याशी काही संबंध नाही असा कर्माचा आश्रय करून देखील ते आत्मस्वरूपाच्या चिंतनापर्यंत येऊन पोचतात. याप्रमाणे यया चतुर्विध प्रकारे जे मज मिनले. मग यया चतुर्विध प्रकारे, मग मागे सांगितले जे काही 4 प्रकार आहेत, 4 प्रकारांनी जे काही भक्त आहे जे मज पुरे मिनले, जे पूर्णपणाने जे मला मिळलेले आहेत म्हणजे मिळालेले आहेत असं प्रकृती पुरुषाचं ज्ञान असेल, म्हणजे ध्यासन असेल, आत्मानात्मा विवेक असेल किंवा निष्काम कर्म असेल, या 4ही प्रकाराने ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. आणि असं झाल्यानंतर तयासी काही नुरे भोक्तव्यगा, मग त्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा मदही नसतो, कर्मफलाचा आस्वादही नसतो आणि मग त्या कोणतं कर्तव्य कर्म शिल्लक राहत नाही, अर्थात पूर्णपणाने त्याने कर्तव्य मुक्त झालेला असतो. याप्रमाणे अशा प्रकृती पुरुषाचा विचार करत करत त्या आत्मस्वरूपाला ते प्राप्त झालेले असतात. अन्यत्वे मवजानंत श्रुतवानेभ्य उपासते येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे हे भवबिहुरे अघवेची. ह्या 7-8 ओव्यांच्या मध्ये एक विशेष विस्तार ज्ञानेश्वर महाराज करतात. महाजनोयन गतस्स पंथः, केवळ महापुरुषांच्या वचनावरती विश्वास ठेवल्यानंतर कोणत्या प्रकारचं फलित प्राप्त होतं त्या फलिताचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. येणे येणे प्रकारे, ह्या सगळ्या प्रकाराच्या द्वारे साचोकारे निस्तरती, साचोकारे म्हणजे खरेपणाने, निस्तरती म्हणजे तरुण जातात. खरोखर ह्या पद्धतीने ते तरुण जातात. कुठून तरुण जातात? भव भेवरे, भव म्हणजे संसार आणि भेवरे म्हणजे भीती. हा जन्म आणि मृत्यू हा जो काही भयभीत करणारा हा जो संसार आहे, या भयभीत करणारे ह्या संपूर्ण संसाराच्या मधून खरोखर ते ह्या पद्धतीने तरुण जातात. कोणत्या पद्धतीने तरुण जातात याचा उल्लेख नाही, फक्त येणे येणे प्रकार एवढंच म्हटलं आहे. पण तो येणे येणे प्रकार म्हणजे कोणता प्रकार आहे त्या प्रकाराचा विचार ज्ञानेश्वर महाराज पुढे करणार आहेत. परिते करती ऐसे अभिमान दौडोनी देशी एकाच्या विश्वासे टेकती बोला. आता परिते करती ऐसे, परंतु असे काही साधक आहेत, असे काही
श्रद्धावंत युक्त आहेत ते काय करतात, एकाची विश्वासे बोल टेकती. एकाचे म्हणजे अशा काही ब्रह्मनिष्ठ कृपाळू गुरूंच्यावरती पूर्णपणाने बोल टेकती म्हणजे पूर्णपणाने विश्वास ठेवतात. पण ते विश्वास ठेवताना काय करतात, अभिमान देशे दौडोणी एकाचे विश्वासे बोल टेकती. पूर्णपणाने अहंकार बाजूला टाकून देतात आणि त्या महात्म्याच्या वरती पूर्णपणे विश्वास ठेवतात. महात्म्याच्या वरती म्हणजे श्री गुरूंच्या वरती विश्वास ठेवतात. त्यांना जास्त शास्त्राचं अध्ययन नसतं, फक्त गुरु जे बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे. वेद काय सांगतो, उपनिषद काय सांगतात, ब्रह्मसूत्र काय सांगतात हे काही माहिती नाही. आमचे गुरु हे म्हणतात बस एवढंच माहिती आहे. त्या गुरूंच्या वचनावरती पराकोटीचा विश्वास ज्यांनी ठेवलेला आहे आणि त्याकरता कोणताही अभिमान आपल्याजवळ ठेवलेला नाही. ज्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे त्यांचा अधिकार कसा आहे त्याचा विचार पुढे करतात. जे हिताहित देखती हानी कणवा घेपती पुसोनिशिण हरते देते सुख. अभिमान सोडून ज्यांच्या वचनावरती विश्वास ठेवायचा आहे ते कसं आहे म्हटले, ते कसे आहेत, जे ते सद्गुरू हिताहित देखती. याचं हित कशामध्ये आहे, याचं अनहित कशामध्ये आहेत, याची हानी कशामध्ये आहेत, हे जर याने केलं तर याची हानी आहे आणि हे जर केलं, हे विशिष्ट कर्म जर केलं तर याचा लाभ आहे. असं त्या हिताहिताच्या विषयी ज्या महापुरुषांच्या म्हणजे गुरूंच्या अंतःकरणामध्ये कणव म्हणजे दया आहे आणि ते त्याला जवळ घेऊन पुसोणी त्याला विचारतात. शिणू हरती आणि त्याच्या ठिकाणी असणारा जो काही शिण आहेत म्हणजे त्याच्या ठिकाणी जे काही समस्या आहेत, संशय आहेत, विपर्य आहेत, दुराग्रह आहेत आणि त्या संशय विपर्यतेच्यामुळे त्याच्या जीवनावरती होत असलेला जो काही शीण आहे तो जो शीण आहे ते श्रीगुरू त्याला विचारतात आणि शीण हरती आणि सुख देती. त्याचा जो काही संपूर्ण दुःख आहे त्या दुःखाचं निवारण करतात आणि दुःख संबंध रहित केवळ जे सुख आहे त्या सुखाची प्राप्ती त्याला करून देतात. याप्रमाणे ज्यांच्यावरती विश्वास ठेवायचा ते कसे आहेत आणि ज्यांनी विश्वास ठेवायचा ते कसे आहेत. अभिमान दौडोनिया देशे हा विश्वास ठेवणारा आहे आणि ज्यांच्यावरती विश्वास ठेवायचा ते गुरु कसे आहेत, हिताहित देखती हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरती देती सुख. आता असा विश्वास ठेवल्यानंतर ते विश्वास ठेवत असताना आपल्या अंतःकरणामध्ये कोणती भूमिका बाळगतात. तयाचे मुखे जे निघे ते तुले आदरे चांगे ऐकून या अंगे मने होती. तयाचे मुखे जे निघे म्हणजे ज्या सद्गुरूंच्या मुखातून जे निघे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म किंवा अयम आत्मा ब्रह्म किंवा तत्वमसी असे जे काही महावाक्याचे अर्थ तयाचे मुखे जे जे निघे त्यांच्या मुखातून जे जे निघतात ते आदरे ऐकोनिया आणि चांगे ऐकोनिया. ते अत्यंत आदराने ऐकतात, अत्यंत चांगल्यापणाने ऐकतात आणि चांगलं ऐकल्यानंतर ते जे काही सांगतात ते सगळे सिद्धांत आपल्या अंगाने आणि मनाने पूर्णपणाने आपल्या जीवनामध्ये उतरतात. ऐकोनिया अंगे मने होती याचं दोन अर्थ केलेले आहेत. अंगे मने होती म्हणजे कायेने वाचेने मनाने त्या श्रीगुरूला समर्पित होता हा एक अर्थ केला आणि दुसरं श्रीगुरूंच्या मुखातून निघालेले वाक्य अत्यंत आदराने ऐकतात आणि ते ऐकल्यानंतर जे काही सिद्धांत आहे ते सिद्धांत ते आपल्या मनात ठेवतात. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी या न्यायाप्रमाणे ते सिद्धांत आपल्या जीवनामध्ये उतरतात आणि किंबहुना मनाने आणि अंगाने ते पूर्णपणाने त्या सिद्धांताशी तदाकार होतात. हाही एक अर्थ केलेला आहे. तेही अंती कपिध्वजा या तया ऐकण्याचे नावे ठेवित का अगवे या अक्षरांशी जीवे लोण करती. आता ते ऐकत असताना काय करतात, तया ऐकण्याचे नावे अवघे गा ठेविती. ते श्रवण करत असताना जेव्हा आम्ही श्रवण करतो ते म्हणतात हे श्रवण नाही तर हे तपच आहे, हे श्रवण नाही हे दानच आहे, हे श्रवण नाही हा धर्मच आहे, हे श्रवण नाही हे जप आहे, हे श्रवण नाही तर उत्तम प्रकारचं अनुष्ठान आहे. श्रवण म्हणजे अनुष्ठान आहे, जप आहे, कर्म आहे, दान आहे, दया आहे, धर्म आहे. असे विविध जे काही
शास्त्रामध्ये परमात्म्याला प्राप्त करण्याचे जे उपाय आहेत ते सगळे उपाय म्हणजे कोण आहे म्हटले, ऐकण्याचे नावे अवघेगा नावे ठेविती. म्हणजे ते श्रवणालाच तप म्हणतात, श्रवणालाच दान म्हणतात, श्रवणालाच धर्म म्हणतात, श्रवणालाच अनुष्ठान म्हणतात आणि श्रवणालाच उत्तम प्रकारचं तप म्हणतात. यस्य ज्ञानमयम तपहा. याप्रमाणे सर्व जे काही आहे ते केवळ श्रवणाच आहे. म्हणून आपण 18 दिवस श्रवण करतो म्हणजे उत्तम याग केला आहे, उत्तम तप केला आहे, उत्तम अनुष्ठान केलं आहे आणि एकही शब्द आपण वाया जाऊ देत नाही. आपले सर्व साधना केवळ या श्रवणाच्या माध्यमातून होत असतात. किंबहुना हे ऐकत असताना या अक्षरांशी जिवे लोण करीती. ते अक्षर ऐकत असताना त्या अक्षरांच्यावरती आपलं संपूर्ण आयुष्य ओवाळून टाकतात. अक्षरांशी जिवे लोण करती, त्या अक्षरांच्यावरती आपल्या आयुष्याचं लिंबलोण करून ते ओवाळतात, त्याला समर्पित करतात. तेही अंती कपिध्वजा या मरणार्णव समाजा पासून निगती ओजा गोमटिया. केवळ श्रद्धा आणि विश्वासपूर्वक त्या श्रीगुरूंच्या वचनावरती आदर करून आपल्या अंतर मनामध्ये तो सिद्धांत उतरवला तर भगवंत म्हणतात, हे कपिध्वजा, ज्याच्या ध्वजावरती कपी नाम हनुमंतर आहेत, ते अंती म्हणजे मरणाच्या शेवटी या मरणार्णव समाजापासून गोमटिया ओजा निगती. मरण हेच एक प्रकारचं आर्णव म्हणजे समुद्र आहे आणि त्या मरणरूपी समुद्रामध्ये काय काय आहे म्हटले, त्यामध्ये अनेक प्रकारचे हिंस्र श्वापद आहेत, मगरी आहेत, सुसर आहेत, त्यामध्ये अनेक प्रकारचे विषारी सर्प आहेत या जन्ममृत्यूच्या या संसारामध्ये. परंतु हे कपिध्वजा श्रीगुरूंच्या वचनावरती जर विश्वास ठेवला तर गोमटिया ओजा निगती. गोमटिया म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारे, ओजा म्हणजे ह्या रीतीने, निगती म्हणजे निघतात. या मरणार्णव समाजापासून अत्यंत चांगल्या पद्धतीने या जन्ममृत्यू संसाराच्या पासून ते बाहेर पडतात. म्हणजे जसं भगवंताने सांगितलं की तेषाम अहम समुद्धरता, तसं आता श्रीगुरूंच्या वचनावरती विश्वास ठेवून ते सुद्धा या जन्ममृत्यूच्या संसारातून बाहेर पडतात. ऐसेसे हे उपाये बहुवस येथे पाये जाणावया होये एक वस्तू. याप्रमाणे आता अगोदर प्रकृती पुरुष सांगितला, नंतर ज्ञान सांगितलं, नंतर अज्ञान सांगितलं, ज्याला पुन्हा क्षेत्र सांगितला, क्षेत्रज्ञ सांगितला. अशा विविध जे काही उपाय आहे ना ते उपाय एका करताच आहे. म्हटले काय, जाणावया एक वस्तू, हे बहुवस उपाय येथे या आत्मतत्वा वस्तूला जाणण्याकरता असे विविध उपाय या ठिकाणी प्रतिपादन केलेले आहे. ते एक तत्व जाणून घेणं, एकम सत, त्या सत तत्वाला जाणून घेण्याकरता विप्रा बहुधा वयंती, विद्वानांनी त्याला विविध उपाय सुचवलेले आहेत. परंतु आता म्हटले, आता पुरे हे बहुत पै सर्वात. आता म्हटले हे आतापर्यंत पुष्कळ विचार सांगितला, परंतु आता हे पुरे बहुत, आता जे काही सांगितलं ते पुष्कळ आहे ना, ते पुरेस आहे म्हटले. परंतु आता पै सर्वार्थाचे मतीत, सर्व सिद्धांताचं जे मतीत आहे किंवा जे सिद्धांत रूपी नवनीत आहे, ते सिद्धांत रूपी नवनीत आज आम्ही तुझ्या हातामध्ये देणार आहोत. ह्याकरता येतुलेनी पंडुसुता अनुभव लहाना ऐता इरतव तुझं होता सायास नाही. याप्रमाणे हे पंडुसुता, येतुलेनी अनुभव ऐता लहान, ऐता अनुभव लहाना. ऐता म्हणजे जे स्वयंसिद्ध आहे आणि लहाना म्हणजे अनुभव प्राप्ती करून घेणे आहे. अशा प्रकारे जो सिद्धांत आहे तो सिद्धांत आम्ही तुला हातामध्ये देणार आहोत की तो प्राप्त करण्याकरता तुला कोणत्याही प्रकारचा प्रयास करावा लागणार नाही. एरत व तुझं होता आयास नाही. तुला हे होण्याकरता कोणताही प्रयत्न करावा लागणार नाही. कारण का प्रयत्न करावा लागणार नाही, जे स्वयंसिद्ध आहे ते तुझं स्वरूपच आहे आणि ते स्वरूप जे आहे फक्त माझं म्हणायचं आहे. माझं म्हणण्याकरता कोणता प्रयत्न करावा लागतो, फक्त मी ब्रह्म आहे असं म्हटलं की काही न होता ते माझं स्वरूपच आहे आणि ते स्वरूप होण्याकरता कोणताही प्रयास करावा लागत नाही. असं तत्व अर्जुना मी तुझ्या हातामध्ये देणार आहे. परंतु हे देत असताना काय होणार आहे, म्हणून ते बुद्धी रचू मतवाद हे खाचू सोलीव निर्वचू फलितार्थाचू. या ठिकाणी सांगतात म्हणून ते बुद्धी रचू, तो जो सिद्धांत आहे तो बुद्धीने म्हणजे विचाराने पहिल्यांदा आम्ही तो मांडणार आहोत, तो सिद्ध करणार आहोत आणि त्या सिद्धांताच्या विरोधामध्ये
जे काही मतांतर आहे, मतवाद हे खाचू म्हणजे खंडन करू. मतवाद जे आहेत, इतर मतवाद्यांचे जे काही वेगवेगळे मत प्रणाली आहे, त्या मत प्रणालीचं खंडन करून ते बुद्धी रचू, म्हणजे बुद्धीने म्हणजे विचाराने त्या सिद्धांताची मांडणी करू आणि तो सिद्धांत संशय विपर्यय रहित असेल असा सोलीव, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध नाहीत असा सोलीव जो सिद्धांत आहे ना, तो निर्वचू म्हणजे त्याचं आम्ही प्रतिपादन करणार आहोत. ते सर्व शास्त्राचं फलित असणार आहे, त्यामध्ये कोणताही प्रतिबंध नसणार आहे. प्रतिबंध रहित केवळ सार स्वरूप जे तत्व आहे हे आम्ही विचाराने प्रगट करू आणि हे सांगत असताना मतांतराचं खंडनही करू. तरी क्षत्रज्ञ येणे बोले तुझं आपण पे जे दाविले आणि क्षेत्रही सांगितले अघवेशी. तरी क्षेत्रज्ञ येणे बोले. आता जो विचार सांगितला आहे, क्षेत्रज्ञ ह्या बोले म्हणजे ह्या बोलण्याने, ह्या विचाराने हा विचार सांगितला आहे. तुझं आपणपे जे दाविले, अर्जुना तुला स्वतः या शब्दचित्राच्या माध्यमातून प्रत्यक्ष अंतचक्षुसमोर हा क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, पुरुष काय, प्रकृती काय, त्यांचे धर्म काय, हे एकमेकापेक्षा वेगळे कसे आहेत हे मी तुला शब्दांच्या माध्यमातून मनचक्षुसमोर प्रगट केलेले आहेत. क्षेत्रही सांगितले अघवेची म्हणजे 36 तत्वांचं विवरण करून या क्षेत्राचाही विचार सांगितला, क्षेत्रज्ञाचाही विचार सांगितला आणि आणखी या संबंधाचा जो काही विचार आहे तो क्रमशः पुढे प्रगट केला जाईल.